जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला यंदाही अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने नाफेड खरेदी केंद्रे सुरू केली। मात्र सुरुवातीला नोंदणीसाठी तासनतास उभे राहिल्यानंतर आता नांदगाव खंडेश्वर येथील नाफेड केंद्रावर सोयाबीनच्या खरेदीत पठाणी कारभाराचा अनुभव येत आहे। ग्रेडिंग व्यवस्थित न करणे, गाडीमध्येच बाहेरच्या बाहेर मालाचे ग्रेडिंग करून माल व्यवस्थित नसल्याचे सांगून शेतकऱ्यांचा माल परत करणे या मनमानी आणि त्रुटीपूर्ण ग्रेडिंग प्रक्रियेमुळे नांदगाव खंडेश्वर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचा उद्रेक झाला। मी विनोद मुद्रामजी चौधरी वळवणा मी 3 गाड्या सोयाबीनच्या ट्रॅक्टर आणि 2 गाड्या आणल्या। तिथल्या 2 गाड्या पास केल्या, एक ट्रॅक्टर रद्द केला। पास केला म्हणजे अजून फक्त नंबर लगायचा आहे। अजून आता 6 वाजून राहिले, नंबर लागायचा आहे, 17वा नंबर आहे। त्याच्यातही आता नंबर लागतो का नाही लागत ही शंका। ग्रेडरला इतके कर्मचारी तुझा पगार काटून म्हणते इतके ग्रेडरला चांगला माल घे, दबाव टाकतो केला तर तुमचा पगार कापावा। हो हे कर्मचारी धमक्या देऊन झाले। माझ्या गाडीने रिजेक्ट केला, मी वापस घेऊन आलो। तुमचं गाव मी वळवणा काल इथं अधिकृत सॅम्पल यांचं आणि माझं सॅम्पल पास झालं। माल घेऊन या म्हणे, पहिले सांगायला पाहिजे तुमच्या मालात कचरा आहे, गाडी आहे, माती आहे, आले आणि असं मला गाडीचं भाडं आहे, हमाली आहे, डबल लागू राहील ना आम्हाला। मी माल आणलेला आहे आणि रिजेक्ट करत आहे गाडी। त्या गाडीचं आम्हाला भाडं लागलेलं आहे। माझा एक ट्रॅक्टर वापस गाडीचं भाडं 2000 रुपये। शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे जवळपास 4 ते 5 तास खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती। या गोंधळात खरेदी विक्री समिती आणि संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी तोंडावर बोट आणि कानावर हात ठेवत बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र होते। सब में चूप भली असा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला, ज्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत। या संपूर्ण परिस्थितीत जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी वारंवार शासन प्रशासनाला कळकळीची विनंती करत आहे की प्रत्येक संकटाचा आणि नुकसानीचा संपूर्ण भुर्दंड आम्हा शेतकऱ्यांनाच का, अशी आर्तहाक बळीराजाने दिली आहे। नमस्कार, मी वाढवणाऱ्यांना आज नाफेडला आमचा अधिकृत नंबर लागला। सकाळी 6 वाजतापासून गाड्या आल्या, 1 वाजतापासून एक गाडी मोडली आणि दुसऱ्या गाडीत महामुली खडे होते, ती गाडी रिजेक्ट केली। तिथं कर्मचारी शेतकरी वर्गाची काही व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही काही, आणि महामुली गाडी आज माती आली थोडी ते माल रिजेक्ट करू। शासनाचा धोरण असं अवलंबलेलं आहे, पहिले नोंदणी करा, नोंदणी करायच्या वेळेस जे शेतकरी आहे त्याचा थंब घ्या, माल विक्रीच्या वेळेस अजून शेतकरी तो उपलब्ध थंब लावासाठी तुमची म्हातारी बही आहे काय आहे अन्न होते कर्मचारी इतके सुस्तावले आहे। संचालक भेटला म्हणतो तू असा माल मोजतील तो तुझा पगार टाकतो म्हणून। तुमच्या गाड्या रिजेक्ट का झाल्या? मामुली 1-2% माती दिली, मातीमुळे गाडी रिजेक्ट केली। त्या गाडीचं भाडं गेलं, हमाल गेली, आमचा काही नाही गेला, सकाळपासून उपयोग आम्ही। किती क्विंटल माल तरी 120 पट्टे आणले होते, त्यातले 40-50 पट्टे वापस। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।